हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सुके सुके सुके। तर भावांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर पाहिजे मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्गवरती होणार आहे मित्रांनो. आता विषय कसा होतोय, आजकाल व्हिडिओ तर आपल्या बरोबर येत नाहीत, 1-2 व्हिडिओ झालं. तर मी थोडं बाहेरगावी आलेलो होतो, त्यामुळे आपले व्हिडिओ बरोबर येत नाही मित्रांनो. तुम्हाला हॉर्नचा वगैरे आवाज सुद्धा येत असेल, त्यामुळे थोडं डिस्टर्ब होईल. पण एक समजून घ्या, थोडं मी पण गावाला आलो, त्यामुळे मी व्हिडिओ थोडा बनवायला अडचण येत आहे. त्यामुळे तरी पण मी इतका अडचणीमधून व्हिडिओ तर बनवतच आहे ना तुमच्यासाठी. त्यामुळे सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. आता मित्रांनो, काय करायचं, आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करायचा कॅपकटवरती. आता कॅपकटचं न्यू व्हर्जन आलेलं आहे, 17.8 व्हर्जन. तर ही तुमच्याकडे नसेल तर ती डाउनलोड करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, मी थोड्या वेळाने देऊन टाकतो. आणि VPNमध्ये मी पॉक्स VPN वापरतो, तुम्ही दुसरं कोणतं VPN यूज करू शकता. ओके, माझी VPN पॉक्सी तर मी ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेला आहे. ओके, आता काय करायचं, आता सिंपल आपली कॅपकट आहे, कॅपकट ओपन करायचं. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सांगतो विषय काय करायचं. तर तुम्हाला सांगतो कॅपकट आपलं ओपन होतच आहे. तर हा बघा, काही कॅपकटचा अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे. तर सिंपल काय करायचं, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 18 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल, हा बीटचा. सिंपल या ठिकाणी बीटचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केला. आता इकडे कॅपकटमध्ये एंडिंग नसणार आहे. ओके, सिंपल हे बघा तुम्हाला बघायला भेटलं, एंडिंग नाही येत. सिंपलमध्ये या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक केलं, खाली थोडं स्क्रॉल करून ते ऑप्शन आहे रिप्लेसचं नाही, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं. ओके, याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय होईल, बीट्स लावायला सोपं होणार आहे. हे बघा, सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. बीटवरती यायचं मित्रांनो. बीटवरती आल्यानंतर इथं आपले बीट असतील. हे आपलं इथं पहिलं बीट आहे. ओके, सेकंड बीट इथं आहे. थर्ड बीट इथं आहे. ओके, 4 नंबर इथं असेल कुठेतरी, इथं 4 नंबरचा आहे. तर या ठिकाणी 5 नंबरचा बीट ॲड करायचं. हे बघा या ठिकाणी. ओके, आता थोडं समोर यायचं आहे. इथं एक बीट आहे, थोडं स्ट्रेच करून घ्या. स्ट्रेच केल्याच्यानंतर ना इथं एक बीट आहे. ओके, इथं एक बीट आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. हे लगेच आहे. किंवा इथं झाला, इथं झाला, इथं एक आहे. थोडं आता समोर इथं एक बघूयात. ओके, इथं एक बघूयात थोडं समोर. ओके, इथं एक आहे, 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 इथे एक असेल. ओके, बाकी ही इथे एक आहे. सिंपल जेवढं काय आपले बीट आहे तर ते बीट्स आपण ॲड करून घेतलेलं आहे. ओके, तर आता काय करत आपण ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन कुठे आणि कसं ॲड करायचं तुम्हाला सगळं दाखवतो. व्हिडिओ सगळ्यांना शेवटपर्यंत वॉच करायचं. ओके, तर भावांना आपण आपलं आता काय मेन व्हिडिओवरती आलो आहोत. आपण आपल्या मेन व्हिडिओवरती आलो आहोत. 1 नंबरचा फोटो, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. इथे एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून कॉम्बोवर त्याच्या ट्रेंडिंगवरती येऊन एक झूम ऑन नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल झूम ऑन नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं ॲनिमेशनवरती यायचं, याला झूम टू नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं ॲनिमेशनवरती यायचं, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी येऊन ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक डायनॅमिक शेक टू नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटलं. सिंपल डायनॅमिक शेक टू नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोर यायचं, थोडं एक ॲनिमेशनवरती यायचं आहे. परत कॉम्बोवरती येऊन एक 360 ब्रेकडाऊन नावाचं एक तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटलं. 360 ब्रेकडाऊन. सिंपल या ठिकाणी हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. सगळे जे फोटो आहेत त्या सगळ्या फोटोला एकच ॲनिमेशन आहे, तुम्हाला दाखवतो. एक याला आहे डिस्टोर्ट लेफ्ट, याला आहे डिस्टोर्ट राईट. ओके, इथं डिस्टोर्ट लेफ्ट इथं म्हणजे काय करायचं, डिस्टोर्ट लेफ्ट ॲड केला. समोरच्या फोटोपाशी येऊन इथं याला काय करायचं, एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, याला आहे डिस्टोर्ट राईट, डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, या जितके छोटे फोटो आहेत त्याला. याच्या समोरचे थोडा 11 सेकंदाच्या खाली मोठा फोटो इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला एक कॉम्बोवरती येऊन बाउन्स 2 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. बाउन्स 2 सिंपल या ठिकाणी ॲनिमेशन ॲड करायचं. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके,
याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. याला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या, परत ॲनिमेशनवरती या, परत राईट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल राईट झूम नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक 3D कार्टून नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल 3D कार्टून नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. एक बिसेक 2 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल बिसेक 2 नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर सिम्पलमध्ये आपण जेवढे काही ॲनिमेशन आहेत तर ते आपण ॲनिमेशन्स ॲड केलेले आहेत. आता इथं आपण व्हिडिओ इफेक्ट बघूयात. व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. एक ट्रेंडिंगवर तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. सिम्पल हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. आता राहिला दुसरा विषय, इथं एक आहे व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट. तुम्हाला सर्च केलं की भेटून जाईल. सिम्पल व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. इथं यायचं आहे 11.12 सेकंद, म्हणजे 2 सेकंदाच्या मध्ये 11.5 सेकंदापाशी. ओके, परत यायचं बॉडी इफेक्टवरती. इथे एक शेक नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. सिम्पल शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा. याची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून याची लेंथ जी आहे, स्पीड आणि इंटेन्सिटी जास्त का नाही 18% ठेवून घ्या. ओके, 18% ठेवून घ्यायची आहे. इथं एक ग्लोईंग डबल्स नावाचं तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये इफेक्ट भेटणार आहे. ग्लोईंग डबल्स सिम्पल आहे इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ 1, 2, 3, 4 फोटो इतकी ठेवायची आहे. इथे 14 सेकंदाच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. 14 सेकंदाच्या फोटोपाशी आलात. इथं बटरफ्लाय ड्रीम नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. बटरफ्लाय ड्रीम आणि ग्लोईंग डबलची लेंथ 3 फोटो इतकी ठेवा. ओके, बाकी एक बटरफ्लाय ड्रीम ॲड करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती भेटून जाईल. ओके, हा ॲड करायचा. याची लेंथ 2 फोटोवरती ठेवायची आहे. याच्या समोरचे फोटोपाशी यायचं, परत यायचे बॉडी इफेक्टवरती. इथे एक तुम्हाला पॅन्टॉम शिफ्ट नावाची इफेक्ट बघायला भेटेल. पॅन्टॉम शिफ्ट सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. ओके, बाकी इकडे काय इफेक्ट नाहीत आपले. तर या ठिकाणी जेवढे आपण इफेक्ट आहेत तर ते आपण इफेक्ट ॲड केलेत. आता ही जे व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर एक ट्रेंडिंगवरती नाही तर तुम्हाला लाईटवरती सर्च करून घ्या. सोबत ब्लँच नावाची एक ट्रान्झॅक्शन आहे, ब्लँच. ओके, सिम्पल ब्लँच नावाचं ट्रान्झॅक्शन या ठिकाणी सर्च करून ॲड करून घ्यायचं आहे. ही बघा, बाकीची लेंथ जी आहे ती 0.1 सेकंड ठेवून घ्या. ही बघा 0.1 सेकंड. इथं ॲप्लाय टू ऑलचं ऑप्शन यावरती क्लिक करून काय करा, सगळे जे आपले हे आहेत ट्रान्झॅक्शन आहे एकाच क्लिकमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. ओके, तर सिम्पल मित्रांनो आपला जो जेवढा काही व्हिडिओ आहे तेवढा आपण व्हिडिओ अशा प्रकारे क्रिएट केलेला. व्हिडिओ एकदम जबरदस्त होता. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो. ओके, आता व्हिडिओ गॅलरी सेव्ह करायचं त्यासाठी इथं 1080 पिक्सेलवर